इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पडवळला एक पेनड्राईव्ह सापडलेला असतो. नेमकं आपल्या पोलीस स्टेशनमध्ये असं कोण येतं बरं, आणि इथून डॉक्युमेंट कोणी चोरले असतील बरं. याचा पुरावा शोधण्यासाठी मंजूने आता ती सीडी त्या ठिकाणी प्ले केलेली असते. आणि मग जुना डाटा काढल्यानंतर त्यामध्ये दोन बायकांना ऑफिसमध्ये येताना दिसतात आणि त्या फायली शोधत असतात. तर त्या बायका दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तर माया आणि सपनाच असते. हे पाहून मंजू आता बोलू लागते की मम्मी साहेब, तुमचा खेळ आता संपला. त्यानंतर पुढे आजच ना मायाचा वाढदिवस असतो आणि याबद्दलच घरामध्ये चर्चा सुरू असते की मायाचा वाढदिवस आहे. तर आता सविकवी जे असतात ना, आपल्या आईचं वय जणू 26च आहे असं ना त्या ठिकाणी पोस्ट टाकत असतात. तर आता सत्याचे जे बाबा असतात ना, ते आता बोलू लागतात की नाही, 26 नाही, 52 वय झालंय आता यांचं. त्यानंतर सत्यजितची त्या ठिकाणी एंट्री होते. सत्य आता विचारू लागतो की काय झाले आणि कसला गोंधळ चालला आपल्या घरामध्ये. तर आता जयदेव जो असतो ना, तो सत्यजितला बोलू लागतो की सत्या, अरे विसरला का, आज आपल्या आईचा वाढदिवस आहे ना. तर सत्या बोलू लागतो, खरंच शाई शपथ विसरलोच मी, आई मला खरंच माफ कर. माया आता बोलू लागते की सत्या, बाहेरच्या त्या कामामध्ये इतका व्यस्त झालाय ना तू, की स्वतःच्या आईचाही ना तुला वाढदिवस लक्षात राहिला नाही. तर सत्य बोलतो, आई आय एम सो सॉरी, पण यापुढे नाही होणार ग असं. आता वाढदिवस असतो म्हणून सर्वत्र बॅनर्स लागत असतात. पोलीस स्टेशनच्या बाहेरही बॅनर जाऊन लागतो की आज ना माया सुर्वेंचा वाढदिवस आहे. आता बलमा घराच्या बाहेर सुद्धा एक बॅनर लावतो. माया त्या समोर जाऊन उभी राहते आणि बोलू लागते की सेम टू सेम, डिक्टो माझ्यासारखाचा फोटो आहे. आता मी भावी आमदारच होणार, असं बोलून त्या फोटोसमोर उभं राहून ती ना फोटोग्राफ्स काढू लागते. तर पुढे आपल्याला तर असे दिसून येतं की आता मंजू जी असते ना, ही घरी आलेली असते. घरी आलेली असतानाच आज जे काही घडून गेलेलं असतं ना, त्याबद्दलच ती ना विचार करत असते. नाही म्हणजे ते जे पोलीस स्टेशनमध्ये सपना वहिनी आणि माया सुर्वे यांनी जे काही डॉक्युमेंट चोरलेले होते ना, त्याबद्दलच ते तर विचार करत असते. मात्र इकडे लगेच अमृता जी असते ना, तिची एकदमच चेष्टा मस्करी करू लागते. काय ग तायडे, कसला विचार करतेस तू? तू जरी असं मला समजत असशील ना, तरी मला बरोबर कळतं बरं का, तू कोणाचा विचार करत आहे आणि कुणाचा नाही. तर आता मंजू बोलते, हो का, थांब आता तुला दाखवतेच मी, असं बोलून तिच्या मागावरती ना धावू लागते. 4-5 दिवस होऊन गेलेले असतात तरीही बलमा आणि सवी त्या ठिकाणी मायाच्या घरीच असतात. बलमा आता कवीचा हात पकडून तिला तिथून ना घेऊन जायला लागतो. त्यानंतर पुढे सवी पटकन ना त्या ठिकाणी धावून येते आणि बोलू लागते, अहो काय करता तुम्ही, माझे न कळतच तिथे इथून धावून जात होता ना तुम्ही, का बरं, मला काय कळत नाही, तुम्ही फसवताय ना मला. तर आता तो बोलू लागतो, सवी कवे, अगं मला खरंच कळलं नाही. तर आता ती बोलू लागते, खरंच तुम्हाला कळत नाही का, हे माझ्या गळ्यामध्ये तुमच्या नावाचा मी पट्टा बांधला, तुम्हाला दिसत नाहीये का. तर आता बाबांची ना त्या ठिकाणी एंट्री होते. बाबा आता बोलू लागतो, एक मिनिट, काय चालू आहे तुमचं आणि कशासाठी एवढं जोरजोरात भांडत आहे तुम्ही. सविकवी आता बोलू लागतात, हे बघा बाबा, हे मला घेऊन चालले होते. तर आता बाबा बोलू लागतो, अगं होणारच ना, तुमचे कपडे सुद्धा सेमच असतात, तुम्ही कपडे तरी वेगळे वेगळे घालत जा ना, म्हणजे मग बलमा यांना कळेल की नक्की काय झालंय, म्हणजे कोण सवी आणि कोण कवी. तर आता इकडे सवी बोलू लागते, थांबा थांबा, तुमच्याकडे आता बघतेच मी. त्यानंतर पुढे सत्यजित जो असतो ना, तो बाहेर येऊन बसलेला असतो. बाहेर येऊन बसलेले असतानाच ना आता सत्यजित स्वतःशीच बोलू लागतो की वाघमारे. आणि तेवढ्या त्या ठिकाणी बलमाची एंट्री होते. बलमा आता बोलू लागतो की सत्या, त्या दिवशी नक्की पुढे काय घडलं होतं याबद्दल तुम्हाला अजूनही काही बोललेलं नाहीये. अरे बोलणार आहेस की नाही, बोल ना पटकन, असं तो ना जा विचारत असतो सत्याला. तर सत्या बोलतो, ठीक आहे आता ऐक, कोणीच ना त्या ठिकाणी तात्यासाहेबांच्या विरोधात साक्षी द्यायला तयार नव्हता. मग मी प्रवीणकडे गेलो आणि प्रवीण मला भेटला आणि प्रवीण मला बोलला ना की मी साक्ष देऊ शकत नाही, कारण मी जर साक्ष दिली ना तर माझ्या खायचे सुद्धा वांदे होतील, मला कोणीच नोकरीवरही ठेवणार नाही. असं तो सत्यजितला खोटं बोलतो. खरं तर तो अजूनही तात्यासाहेबांसाठीच ना काम करत असतो, त्याला तात्यासाहेबांना बाहेर काढायचं असतं.
आणि मग सत्यजित बोलू लागतो, ठीक आहे बरोबरच आहे तुझं, पण आता कसं आहे ना, मलाच काहीतरी करावं लागेल. त्यानंतर पुढे बलमा आता बोलू लागतो, मग सत्या पुढे काय झालं, मग कुणाला तू साक्ष म्हणून पुढे घेऊन गेलास? अरे वाघमाऱ्यानं सांगायचं ना. येणाऱ्या पुढील भागामध्ये आता मंजू जी असते ना, ही पोलीस स्टेशन सोडून मायेला पकडण्यासाठी तिच्या घरी आलेली असते. आणि आता माया बोलत असते वाढदिवसाला, एस पी साहेबांनी तुला इथे माझ्या प्रोटेक्शनसाठीच पाठवलं असेल ना? तर मंजू बोलते, प्रोटेक्शनसाठी नाही तर तुम्हाला लॉकअपमध्ये बंद करायला पाठविलेलं आहे. यू आर अंडर अरेस्ट, चला. असं बोलून मंजू मायाच्या हातामध्ये बेड्या घालते आणि तिला खेचत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते.